चोकर्स इंग्रजी डिक्शनरीत हा शब्द आधीपासूनच होता, पण 1999 पासून त्याकडे दक्षिण आफ्रिकेला समानार्थी शब्द म्हणून पाहिले जाऊ लागले। इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी 4 चेंडूत केवळ 1 धाव हवी असताना आफ्रिकेने उरली-सुरली 1 विकेट गमावली आणि आफ्रिका स्पर्धेतून बाहेर पडली। तेव्हापासून आफ्रिका आणि चोकर्स हा शब्द समानार्थीच होऊन बसला, कारण पुढे अनेकदा आफ्रिकेच्या खेळाडूंनी हातातोंडाशी आलेला घास केवळ कचखाऊपणामुळे घालवलाय आणि परवा T20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुन्हा कच खाल्ली आणि विजेतेपदापर्यंत आलेला घास घालवला। आफ्रिकेच्या अपयशाचा काय आहे इतिहास आणि कुठे चुकतात आफ्रिकन खेळाडू, यावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे। 1989 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मान्यता मिळालेला आफ्रिकेचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये सुरुवातीपासूनच दबदबा राखून होता, पण वर्णद्वेषाच्या आरोपामुळे आफ्रिकेच्या संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने बंदी घातली। अनेक गुणवंत खेळाडू देशात तयार होत असताना ICCने घातलेली बंदी आफ्रिकन क्रिकेटला मोठा धक्का देणारी होती। बंदीमुळे आफ्रिकेचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा देशात जाऊन क्रिकेट खेळू लागले। वर्णद्वेषाविरुद्ध लढा देणारे नेल्सन मंडेला यांची 1990 साली तुरुंगातून सुटका झाली। आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आला। आता आफ्रिकेच्या संघावरील बंदी उठवावी म्हणून भारताने पुढाकार घेतला आणि 1991 साली ICCने आफ्रिकेवरील बंदी उठली। भारताच्या पुढाकाराने बंदी उठल्याने भारतानेच आफ्रिकेविरुद्ध पहिली कसोटी मालिका जाहीर केली आणि केप्लर वेल्सलच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावला। पुनरागमनानंतर आफ्रिकेचा संघ 1992 ला खेळलेल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला। इंग्लंडचे 252 धावांचे माफक आव्हान आफ्रिका सहज पेलवेल असे वाटत असताना 13 चेंडूत 22 धावा करायच्या असताना पावसाने सामन्यात व्यत्यय आणला। आफ्रिकेचे नशीब जोरावर नव्हते। पाऊस थांबला तेव्हा डकवर्थ लुईसच्या नियमानुसार आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावा करण्याचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आले। स्वाभाविक आफ्रिकेच्या पदरी निराशा आली। आफ्रिकेच्या संघापुढे चोकरचा शिक्का लागला तो 1999च्या वर्ल्ड कपमध्ये। हॅन्सी क्रोनिये याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेचा संघ 1999च्या वर्ल्ड कपच्या सेमीफायनल पर्यंत पोहोचला। ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला 213 धावांचे सोपे आव्हान दिले, पण आफ्रिकेचा संघ एक मोहरे ठराविक अंतराने बाद करत गेला आणि सोपे वाटणारे आव्हान अवघड होऊन बसले। अष्टपैलू लान्स क्लुजनर एका बाजूने खिंड लढवत होता, पण त्याला समोरून साथ मिळत नव्हती, तरी तो लढत राहिला। शेवटच्या षटकात आफ्रिकेला 9 धावांची गरज होती, पण त्यांच्याकडे एकच विकेट बाकी होती, म्हणून क्लुजनरने 49व्या षटकात शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे राखली। शेवटच्या षटकात डॅनियल फ्लेमिंगच्या गोलंदाजीवर क्लुजनरने पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार मारत स्कोअर बरोबरीवर आणून ठेवला। आता 4 चेंडूत केवळ 1 धाव काढायची होती। विजय दृष्टिक्षेपात होता। तिसरा चेंडू निर्धाव गेला आणि क्लुजनरचा संयम ढळला। चौथा चेंडू क्लुजनरने फटकावला खरा, पण थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला। धाव निघू शकत नसताना क्लुजनरने धावला, समोरून ॲलन डोनाल्डने त्याला साथ दिली नाही आणि क्लुजनर धावबाद झाला। खेळ खल्लास झाला। सामना बरोबरीत सुटला, पण नेट रनरेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला। पुढे 2007, 2015 आणि 2023च्या विश्वचषकातही आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचली, पण त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही। त्यांच्यावरील चोकरचा शिक्का पक्का करणारा आणखी एक पराभव आफ्रिकेच्या पदरी पडला, तोही आपल्याच भूमीवर खेळत असताना। 2003च्या विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 फेरीत प्रवेश करण्यासाठी शेवटच्या साखळी सामन्यात आफ्रिकेला श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक होते, पण या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार एका चेंडूत एकच धाव काढण्याचे साधे सोपे आव्हान आफ्रिकेला देण्यात आले, पण मार्क बाउचर सारख्या खेळाडूला देखील 1 धाव काढता आली नाही आणि आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला। परवाच्या सामन्यात तर काय घडले आपण पाहिलेच आहे। 15व्या षटकात हेनरी क्लासेनने सामन्याचा नूरच पालटून टाकला। बरोबरीचा वाटणारा सामना अक्षर पटेलच्या एका षटकात 24 धावा कुटत क्लासेनने आफ्रिकेच्या पारड्यात टाकला, पण क्लासेन आउट झाल्यावर आफ्रिकेची सामन्यावरील पकड ढिली होत गेली। केवळ 6च्या धावगतीने 30 चेंडूत 30 धावा करायच्या होत्या। समोर डेव्हिड मिलर सारखा आफ्रिकेचा अनेक अडचणीचे सामने जिंकून देणारा फलंदाज होता। त्याला साथ द्यायला केशव महाराज यांसेन सारखे खेळाडू होते, पण मिलर दबावाखाली आला होता आणि सामना आफ्रिकेच्या हातून निसटला। पहिल्याच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केलेला आफ्रिकेची निराशा झाली। 1999 साली क्लुजनर, 2003 साली बाउचर आणि आता मिलर। अटीतटीच्या सामन्यात आफ्रिकेचा संघ दबावाखाली येण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्यावर लागलेला चोकरचा शिक्का। खरे तर परवाच्या सामन्यात भारतावरही आफ्रिका इतकाच दबाव होता आणि दबावाच्या परिस्थितीत टिकून राहण्याचा भारतीय संघाचा इतिहासही फारसा चांगला नाहीये, त्यामुळे भारतीय संघ दबावाखाली होता। पण भारतीय संघात अलीकडच्या काळात झालेला मोठा बदल म्हणजे रोहित शर्माचे नेतृत्व आणि जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग यासारखे जिगरबाज गोलंदाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत डोक्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड। या 3 गोष्टी भारताला विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वाच्या ठरल्या। आफ्रिकेला अशाच संघाचे मनोबल खंबीर ठेवणाऱ्या प्रशिक्षकाची खरंच गरज आहे।